हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे आज मुखेड तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। या अवकाळी पावसाने उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले। आजच्या पावसाने शहरी भागातील नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे। दरम्यान नांदेडमध्ये आणखी 2 दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। नांदेडमध्ये महानगरपालिकेने अवैध नळ कनेक्शन धारकाविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। जुन्या नांदेड भागातील 17 घरमालकांविरोधात मनपाने अवैध नळ कनेक्शन घेतल्याचा गुन्हा इतवारा पोलीस ठाण्यात दाखल केलाय। या घटनेने शहरातील अवैध नळ धारकांमध्ये खळबळ उडाली आहे। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज नांदेड जिल्ह्यातील बेलोली शहरात बंद पाळण्यात आलाय। सर्व पक्षांनी एकत्र येत रॅली काढत बंदचे आवाहन केले, त्याला बिलोली शहरात चांगला प्रतिसाद मिळालाय। बिलोलीसह जिल्ह्यातील लोहा शहरात देखील आज बंद पाळत मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। नांदेड शहरात अतिक्रमण हटवण्याची मोहीम वेगात सुरू आहे। आज शहरातील वजीराबाद भागातील 90 अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यात आली आहे। अतिक्रमण हटवण्याच्या या मोहिमेचे शहरातून स्वागत होते। नांदेडमध्ये कमी खर्चात भरघोस उत्पन्न देणाऱ्या तिळाची शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलाय। नायगाव तालुक्यातील देगाव इथल्या विठ्ठल मोरे या शेतकऱ्याने 2 एकर मध्ये तिळाची पेरणी केली आहे। 3 महिन्यांच्या काळात काढणीला येणाऱ्या तिळाला फक्त 4दा पाणी द्यावे लागते। रासायनिक औषध आणि खतांचा फारसा वापर त्यासाठी करावा लागत नाही। त्यामुळे तिळाची शेती फायदेशीर ठरत असल्याचे या शेतकऱ्याने सांगितलंय। नमस्ते नांदेड, नमस्ते नांदेड, जीवा भावाचं नाव नमस्ते नांदेड, गरजे आपले नाव नमस्ते नांदेड।